तर बुलढाण्याचे उपविभागीय अधिकारी सक्तीच्या रजेवर आता गेलेले आहेत। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऑन द स्पॉट कारवाई केली आहे। जिल्ह्यातल्या महसूल प्रशासनामध्ये यामुळे आता एकच खळबळ उडालेली आहे। बुलढाण्याच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना एका महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा तडकाफडकी निर्णय महसूल मंत्री बावनकुळेंनी चिखली इथं घेतलेल्या अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीमध्ये घेतल्यानं महसूल प्रशासनात खळबळ माजली आहे। महिना होऊनही प्रांत बैठक घेत नाही, महिना होऊनही त्या ठिकाणी त्या प्रांतांनी त्या योजनेचा अजून काही सुरुवातच केली नाही। शासन निर्णयही माहिती नाही। ही परिस्थिती असेल तर काही योग्य नाही। मी इथल्या चिखलीच्या प्रांताला एक महिना सुट्टीवर पाठवलेला आहे, सक्तीच्या रजेवर पाठवलेला आहे आणि तहसीलदारांनी सर्वांना सूचना दिली आहे की तातडीनं 25/3च्या शासन निर्णयाप्रमाणे सर्वांचे घरं कायदेशीर करणे, तुकडेबंदी कायद्याचा अंमल करणे, सोबत पांढर रस्त्याच्या योजनेचा अंमल करणे, मोजणी प्रकरण 15 दिवसावर आणणे, या सर्व गोष्टीबद्दल मी आग्रही आहे। टिटवाळ्यामध्ये एका ड्रग्ज क्वीनचा पर्दाफाश करण्यात आलेला असून 5 कोटींच्या एमडी ड्रग्जसह अश्विनी पॉल अटक करण्यात आलेली आहे। टिटवाळा परिसरातनं अंमली पदार्थांच्या तस्करीचं एक मोठं रॅकेट उघड झालंय। मुंबईच्या अँटी नार्कोटिक सेल आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एका 35 वर्षीय महिलेच्या मुसक्या आवळल्या। या कारवाईमध्ये तब्बल 5 कोटींहून जास्त किमतीची एमडी म्हणजेच एक्स्टसी गोळ्या जप्त करण्यात आलेल्या आहेत। ही महिला मुंबईतील ड्रग्ज पुरवठा साखळीतील एक महत्त्वाची कडी असल्याचा संशय आता व्यक्त होतोय। एएनसी पथकाने 2 महिन्यापूर्वी ड्रग्जची एक मोठी कारवाई केली होती आणि त्या कारवाईमध्ये एक महिलेचा समावेश होता आणि ती महिला टिटवाळ्यामध्ये राहते असं पोलिसांना माहिती पडलं होतं आणि ती महिला टिटवाळ्यामध्ये पद्मावती रॉयल ह्या सोसायटीमध्ये राहते। आपण आता बघू शकता हीच ती सोसायटी आहे पद्मावती रॉयल। त्या महिलेचं नाव आहे अश्विनी पोळ। ही महिला या महिलेला 2 महिन्यापासून नार्कोटिक टेस्ट जे डिपार्टमेंट आहे पोलिसांचं ते पोलीस तिचा तपास करत आहे आणि ही महिला टिटवाळ्यामध्ये बसली। त्या महिलेकडे जेव्हा पोलिसांना माहिती पडलं, त्या पथकाला माहिती पडलं की ही महिला टिटवाळ्यामध्ये राहते ह्या सोसायटीमध्ये, तेव्हा ह्या पथकाने तिच्या घरी रेड टाकली, 10 टाकली, तेव्हा ती घरात सापडली आणि तिच्याकडे 5 कोटीचा ड्रग्ज हा तिच्याकडे सापडलेला आहे। पोलिसांनी मुंबई पोलीस आणि स्थानिक पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत त्या महिलेला ताब्यात घेतलं आहे आणि तिच्याकडे 5 कोटी रुपयाचा ड्रग्ज सापडलेला आहे। आता पोलिसांचा तपास हा चालला, ही महिला कुठून ड्रग्ज आणते, कुणाला विकते, हिला कोण नक्की हे ड्रग्ज पोचवतंय, हिच्यावरती कोणाचा आशीर्वाद आहे, कोणाचा हात आहे, हे पोलीस आता तपास करत आहे। अशोक कांबळे, लोकशाही कल्याण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।